आता टेम्परेचरच्या बाबतीमध्ये गणित जर काढलं तर टेम्परेचर भयानक आहे 40. आणि त्याच्यामुळे पाणी असून सुद्धा शेतकरी हवाल दिले. सर रस्त्याने पाहिले आपण सगळ्यांची पिकं काय आहे खराब होत आहे. आता मी रस्त्याने पाहिलं एक मिरचीचा प्लॉट होता. बरोबर. तर मिरचीचा प्लॉट असा होता की पानं असे एवढे छोटे, म्हणजे उंदराचे कान सुद्धा लय मोठे असतात. बरोबर आहे. बरोबर. आणि अख्खा म्हणजे मिरचीचा प्लॉट असा बोकडलेला, फुलांचा तपास नाही, मिरचीचा तपास नाही आणि प्लॉट तर एकदम मोठा. बरोबर. त्याच्यानंतर शेवंतीचा प्लॉट पाहिला आम्ही. छोटी आत्ता लावली होती शेवंती. आता मला वाटतं आता काहीतरी 15 दिवस 20 दिवस झाले असतील लावून. पण पूर्ण शेवंतीपैकी 80% ते 60% शेवंती जी आहे ती पूर्ण पिवळी, एवढीच रोपं आहेत. एवढलेच रोपं पिवळे पडून मरून जायला लागले. पुढे आल्यावर आम्ही भुईमुग पाहिला. भुईमुग पूर्ण पिवळा पडलेला. त्यानंतर पुढे आलो ऊस पाहिला. ऊस वरून पूर्ण पिवळा पडलेला. बरोबर आहे. आणि आता तुमच्या इथून ज्यावेळेस आम्ही टर्न मारला त्यावेळेस ड्रोन मधून आम्ही पाहिलं की ते ऊस पूर्णपणे वरतून करपून गेलं. बरोबर आहे. एक शिक्षित वर्गात असूनही पूर्ण वेळ नसतानाही पण मी नाही काय म्हटलं तरी स्वतः प्रेरणा देण्यासाठी दिवसातून तुमचे 1-2-3 व्हिडिओ तरी टाइम दिलेला आहे मी तेवढा इन द बिगिनिंग. कारण स्वतःला जागृत करणं पहिलं गरजेचं आहे. म्हणजे मला व्हिडिओ बघता तुम्ही. हां, म्हणजे बिगिनिंग मी दिलेला आहे वेळ तेवढा बिगिनिंगला, त्यामुळे मी तुमचे डीप थोडीशी माहिती घेतली. गेल्या वर्षी आपला ऊस होता इकडे. त्या व्यक्तीला आपण रासायनिक वरच त्याला मी सजेस्ट केलं की हे प्रोडक्ट वापरू. त्याने नाही ऐकलं अर्धलीने. बरोबर. त्याने पूर्ण इथून ते खालपर्यंत 5 एकरामध्ये आम्ही कमीत कमी त्याने पूर्ण ऊसाचं म्हणजे किती पैसे खर्च केले आणि किती कमवले ते खूप ते मला नाही वाटत व्हिडिओत सांगावं कारण त्याचा खूप मोठा गुणगौरव होईल. कारण ऊस तरी पण नॉलेज एक म्हणू शकतो आपण एक लॉस म्हणून आहे ना. ह्या पूर्ण याच्यामध्ये ऊस उन्हीने खाल्ल्यामुळे 5 एकरातून 24 टन ऊस गेला. ओके. म्हणजे हे एकदम लो लेवलचं आहे. सांगण्यासारखं नाहीये. तर 5 एकर मधून 24 टन गेलं माझ्याकडे. 24 टन. हो, ट्रान्झॅक्शन आहेत त्याचे माझ्याकडे. तर हे खर्च किती केला त्याला? आता जे काही लावगडीला असतील तसं नाही, म्हणजे खत बित सगळं ना. कारण कारखान्याकडून खतं घेतलेली. आता मला वाटतं तरी नाही काय म्हटलं तरी ऑलमोस्ट 1.5 लाखाच्या वर 2 लाखापर्यंत तरी एक्सपेन्स झाला असायला हवा एवढा. म्हणजे 40,000 पर एकर. हा, म्हणजे मी अप्रॉक्स पकडतो कारण सगळं त्याच्यात मी नांगरणी खुरपणी बरंच काही गोष्टी येतात. ते सगळ्या पकडूनच धरतो आपण खतांमध्ये. 25 टन म्हणजे जरी 30 रुपये तर नाहीचे बाजार, परंतु 1.25 लाख रुपये झाले त्याचे. नाही, ऊसाचे काय आले मलाही माहित नाही. कारण ते मला वाटतं मला पे करावे लागले असते. आपण कारखान्याकडून आणलं होतं हे ऊस. आपण म्हणजे जाळूनच टाकला. कारखाना घ्यायला तयार नव्हता. आणि मग त्यावेळेस जो आधीचा जाळून टाकला हा उरलेला जाळावा लागला कारण कारखाना घ्यायलाच तयार नव्हता. बर. म्हणजे त्याची अवस्थाच ती होती. बर. आता तुम्ही ही माती पहा. ह्याच्यामध्ये काय आहे? खडे आहे पूर्ण. बरोबर आहे. आणि ही माती कशी आहे? एकदम भुसभुशीत आहे. बरोबर आहे. हो. हे बघा, मग हीच गोष्ट आनंद देते ना. हां, हीच गोष्ट आनंद. ही माती टाकून द्या खाली. बघा शेजार घेतो थोडीशी अजून. आता ही माती टाकून द्या तिथून आणि थोडीशी ओली माती आणा तुम्ही. कोणत्या मातीचा कलर डार्क आहे सांगायला पाहिजे का? नाही. आपले लोक फार हुशार. काही जण काय म्हणते, सर तुम्ही ही कोरडी माती घेतली, आम्हाला फसू राहिली. ही ओली घ्या. थांबा. आता ही ओली माती आहे. ह्या ओल्या मातीमध्ये सर, ह्या ओल्या मातीमध्ये तुम्ही हात फिरवा. ह्याच्यावर हात धरा आणि याच्यावर हात धरा. म्हणजे डोळे बंद करा. बंद, पूर्ण दिसलं नाही पाहिजे. पटकन. हां, डोळे बंद एकदम. हां, दोन्ही याच्यावर हात धरा. हात ठेवा. शांतपणे ठेवा. कुठे गार लागते कुठे गरम लागते खरं बोला एकदम. इकडे थंड आहे. इकडे थंड आहे. हो. आणि इकडं गरम. अरे केमिकलची माती इकडून थंड लागते. ही थंड आहे. थंड आहे. हो. डोळे उघडा. टाळ्या वाजा. म्हणजे ही फार मोठी अचिव्हमेंट आहे. इकडे सारखं सर जागेवर जा. मला सांगा गावडे सर. येस सर. तुमच्या डोळे बंद केल्यानंतर आम्ही माणसं चेंज केले होते. मातीला हात लावल्यानंतर एक जाणवतो. थंडावा खूप आहे. तुम्ही ही माती यांच्या खालून लावा. नाही, खालून लावा. जाणवतं ना. कशी आहे? मला हातात ही ओली माती आहे तरी कशी लागते? गरम. हे पाहिजे बोट घाला. बरोबर. आणि हिच्यामध्ये बोट घाला. ही कशी लागते? थंड. इट इज अ मिरॅकल ऍक्च्युली. आणि एवढं मी तज्ञ नाही तरी सांगू शकतो याच्यात खूप पोषण ऍड झालेले भरपूर आहे. बरोबर, बॅक्टेरिया वाढलेत म्हणून. करेक्ट. ही माती जिवंत आहे.
कारण सुगंध आहे ही पण ओलीची ना. हा बघा किती घाण वाटते बघा. नाही नाही, असं उबट वाटतो उबट. हा? मला सांगा अजून एक तुम्हाला याची जादू दाखवतो. माती आहे ना तशी झाडाची आणि पिकाची नाती असतात. हे पहा हे ह्याच्यावर तुम्हाला धागे दिसतात का? हे धागे, बरोबर. हे धागे काय हा धागे दिसत नाही, हे धागे मायकोरायझा. काय आहे? मायकोरायझा डेव्हलप झाला म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब भरपूर झाला. ही मुळी बघा, ही मुळी बघा. राईट. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की ह्या मायकोरायझाने हे सिद्ध केलंय बघा. हे बघा ही माती बघा आहे का, माती काय केली मुळीने पकडून ठेवली. म्हणजे हिचा सुगंध पहा. नाही नक्की ही ताकद आहे. तुम्ही जे काही त्याला दिलं त्यांनी तुमच्या मातीचं रंगरूप काय केलं, बदलून टाकलं. आणि हीच ताकद आहे. हे ज्याला कळलं त्याला शेती कळली. या ऊसाला 1.5 महिने पाणी नव्हते ऊसाला. तरी आता हे भर काय बोलले? उन्हाळ्यात आपला हा ऊस आहे भरून 1.5 महिने पाणी नव्हते ऊसाला. मध्ये कोणत्या महिन्यामध्ये? मार्च मध्ये आमच्याकडे पाणी नव्हतं याला. किती महिना? 1-1.5 महिना पाणी. 45 दिवस. हा म्हणजे खूप तुरळक प्रमाणात पाणी भेटलेलं आहे. कशामुळे? कारण, पाण्याचा प्रादुर्भाव नव्हता, लाईटीचा थोडासा प्रॉब्लेम समस्या झाली होती. हा लाईटीचा डीपी जळाल्यामुळे पाणी यायला प्रॉब्लेम होता. पण तरी आपण म्हणजे ऊस पिवळा नाही झाला. थोडं म्हणजे ते एका प्रकारे हे म्हणू शकतो ना, एक बाळ आहे म्हणतो आपण, तसं सजीवच आहे माझ्यासाठी. तो थोडस मला वाटलं थोडी मान टाकली किंवा काय असं, म्हणजे काही नाही, हिरवाच राहिलाय तो. आणि तुम्ही आता ते हीट पाहिलं पाणी मातीमध्ये, आणि मातीमध्ये हीट पाहिलं असं लक्षात येते की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मातीमध्ये मुळ्यांना त्रास होतोय. आणि तो त्रास तुम्हाला वरती पानं करपताना दिसतोय. बरोबर आहे. आणि आज जे पिवळेपणा दिसतोय तुम्हाला सगळीकडं बघा, रस्त्यानी सगळ्या पिकांना पिवळेपणा आहे. कुठलंही पीक घ्या ते काय होतंय, पिवळं होतंय. पिवळं होतंय म्हणजे काय हो, पिवळं होतंय म्हणजे त्याच्यामधलं हरितद्रव्य काय होतंय, जळून जाते. बरोबर. हरितद्रव्य जळून जाते म्हणजे काय, का जाते, जमिनीमध्ये ऍसिडिटी काय होते, वाढते. आणि ऍसिडचा रंग नेहमी कसा असतो, पित्ताचा रंग कसा असतो, पित्त म्हणजे काय, ऍसिड. ऍसिडचा रंग काय असतो, पिवळा असतो. बरोबर आहे की नाही. जेव्हा पित्त प्रकृती वाढते पिकांमध्ये, ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो, ताणतणाव म्हणतो, त्या पिकाची चिडचिड वाढते, तेव्हा त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली पिवळेपणा येतो. आणि पिवळेपणा आला की त्याच्यातलं जीवन काय होतं, कमकुवत होतं. आणि कमकुवत झालं की साहजिकच हीट वाढतं, मग जळण्याचे प्रकार वाढतात, करप्याचे प्रकार वाढतात. मग आज तेच होऊ राहिलं. आणि अशा पिकांना जमिनीमधून ज्यावेळेस हीट तयार होते मग उन्ही लागते, कारण ते कुजू शकत नाही. बॅक्टेरिया उष्ण वातावरणात जगू शकत नाही. लॅब का बनवतं, त्या वेळ आहेत का ते लॅब बनवणारे. लॅबमध्ये जो ॲटमॉस्फिअर असतो तो कंट्रोल केलेला असतो, AC कंडिशन असते तिथं. बरोबर की नाही, एअर कंडिशन तयार केलेलं असतं, म्हणून ते बॅक्टेरिया तिथं डेव्हलप होता, जगता. मग तुम्हाला जर बघा थंडीच्या दिवसामध्ये बॅक्टेरिया लवकर डेव्हलप होत नाही. उन्हाळ्यामध्ये एक विशिष्ट वातावरण पाहिजे, जास्त उष्णता पण नको आणि कमी पण नको. म्हणजे आपण जसं माणसाला सुद्धा अति थंडी पण नको आणि अति उष्ण पण नको. जनावरांचं सुद्धा दूध कमी होतं अति थंडी पडल्यावर सुद्धा ना अति उष्णता निर्माण झाल्यावर. त्यांना एक विशिष्ट टेम्परेचर पाहिजे, आल्हाददायक वातावरण. जसं आम्ही अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया म्हणतो, तसं जे आल्हाददायक वातावरण जर असेल तर माणसाची वाढ चांगली होते, निकोप होते. तशीच प्राण्यांची, वनस्पतींची पण आहे. आणि म्हणून आज जर पाहिलं तुम्ही तर तुमच्या जमिनीमध्ये इकोसिस्टम डेव्हलप झालाय 100. हे बघा, हे याची खतं बितं सॉईल तुमचं येतं ना, हे बघा इकडे बघा, गवत सुद्धा पण गवत नाही, माती एकदम सुगंधित बघा, सुगंध बघा. मातीची हेल्थ बघा, ह्या मातीची हेल्थ बघा. आता इथे काही आहे संबंध, म्हणजे मातीचा संबंध बघा. आणि तुम्ही दोन्ही बाजू कम्पेअर केले, हे बघा इकडे पण माती आहे का नाही, बरोबर आहे. हे बघा तिकडली हरळ, हे बघा. माती, गवत. इकडची हरळ बघा, इकडची हरळ बघा. पाणी येतं हलवून इकडं आहे ना, इकडची हरळ बघा. बरं बांध सलग आहे, बरोबर, फक्त तोडलाय मध्ये. म्हणजे इकडच्या बाजूनी मातीचा कलर बघा, इकडच्या बाजूनी मातीचा कलर बघा, दिसतोय हा कलर आणि हा कलर बघा, काय फरक आहे. हा फिकट आहे, हा डार्क झालाय. दुसरी गोष्ट इथली हरळ बघा, इथली हरळ बघा, राईट. खालची बघा, इथली ही वरची जाऊ द्या, ही खालची बघा कशी आहे. त्याला पण पाणी भेटतं, याला पण पाणी भेटतं. पाणी याला भेटतं, पाणी याला भेटतं. परंतु याचं जे काही सॉईल चार्जर आहे तुमचं RNPH वैदिकचं आहे, त्यांनी काय झाली, माती भुसभुशीत झाली, न्यूट्रिशन सुपीक झाली. तिचा काळा रंग वाढला म्हणजे ह्युमस
वाढला, कार्बन ऑर्गॅनिक कार्बन वाढला. इकडे ऑर्गॅनिक कार्बन, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, मिनरल होल्डिंग कॅपॅसिटी काय झाली, कमी झाली. हेच याचं रहस्य आहे. शेतकऱ्यांनी हे ओळखून घ्या. तुमची मातीचं आरोग्य जर बदललं तर तुमच्या पिकाचं आरोग्य बदलणार आहे आणि तुमचं भविष्य बदलणार. नक्कीच. किती टनेज निघालेचा अंदाज यावेळेस? नाही, मला त्या क्षेत्रात एवढी आयडिया नाही. तरी जरी ऐकलं हां, तरी म्हणजे म्हणणाऱ्यांपासून 80 किंवा 80 ते 100च्या 80 दरम्यान तर खूप निघालं. झालं. हो, म्हणजे दरम्यान असायला म्हणजे तुम्ही 5 एकरमध्ये 25 म्हणजे किती झाले ते 5 टन हम्म. बरोबर आहे ना. 5 टनावरून तुम्ही 50 वर गेले तरी 10 पट रिझल्ट आहे. ते आहेच आहे. कारण आणि तुम्ही 80 वर गेले म्हणजे तो 18 पट रिझल्ट झाला. काय 12 पंचे 60, 18 पंचे 90 ना, 17 पाची 85, 15-16 पट रिझल्ट झाला तो. म्हणजे आम्ही आता पहिल्यांदाच तुमच्या सोबत जोडले गेले. जोडले गेलोय. मग आता जसं शिकत जाऊ हे हळूहळू तसं काय बरोबर ऍड आहे. करायचंय काय हे नाही. अमृत जल का की जे पाण्याचा स्तर आहे तुमचा, हम्म. त्या पाण्याला ते जिवंत करतं ना. बरोबर तुमची मातीच मेलेली म्हणलं पाणी तिथे गेलं की मरून जातं. बरोबर. मग ते जर जिवंत राहिलं ते आणखीन प्रभावाने काम करेल. आत्ताच आपण सगळं दोघांचं कम्पॅरिझन बघितलं. हम्म. मातीतला जो कलर आहे, मातीचं टेम्परेचर आहे बरोबर आणि मातीतला सेंद्रिय कर्ब आहे, ह्या तिन्ही गोष्टींची आपल्याला काय आली प्रचिती आली. बरोबर. ह्या तिन्ही गोष्टींनी आपल्याला काय शिकवलं की मातीचा रंग, मातीचा सेंद्रिय कर्ब काळू फिरून कळतो. बरोबर आहे. बरोबर. त्याच्यानंतर मातीचं जे सॉफ्टनेस आहे ते त्याच्यामध्ये असलेल्या बॅक्टेरियल काउंटमुळे तयार होतं. त्याच्यानंतर माती, कारण ते चिलेट करतात ना मातीला, आणि त्याच्यानंतर मातीमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी हम्म. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेम्परेचर. आता टेम्परेचर कोणाचं जास्त राहतं? तापट माणसाचं. बरोबर. आणि जो ताकदवर असतो, शक्तिशाली असतो, तो शांत राहतो. म्हणजे पैशाने पण ताकदवर असो किंवा बुद्धीने ताकदवर असो किंवा बाकी सगळ्या मॉरल सपोर्टने पण ताकदवर असो, ताकदवर माणसाचे स्वभाव कसा असतो? शांत असतो. आणि जो वीक असतो, सरपातळ, त्याला आपण तळतळ्या म्हणतो, तापट भेजाचा म्हणतो, है की नाही. मग जो पित्त प्रकृतीचा माणूस राहतो तो जरा तापट भेजाचा राहतो. बरोबर. तसं आहे ही तुमची माती जी आहे ती जर तापट राहिली, गरम राहिली तर ती न्यूट्रिशन देऊ शकत नाही. बरोबर. मग तुमची माती थंड असली पाहिजे, हे आम्हाला निसर्ग सांगतो माणसातून. मग थंड मातीतली पिकं खाली की माणूस थंड डोक्याचा होतो आणि गरम मातीतली पिकं खाली की माणूस गरम डोक्याचा होतो. मग आजच्या काळात जर गरम डोक्याचे माणसं जन्माला येत असतील तर ते गरम मातीतलं अन्न खात आहे, आणि गरम माती म्हणजेच रसायन आहे. काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना, तरुणांना काय सांगाल? नाही, जसं प्रेरित झालोय म्हणजे फक्त सॉईल चार्जर नाही, त्याच्यात बऱ्याच मोहीम आहेत. जसं सेव्ह सॉईल आहे, मग त्याच्यातून मी त्या शोधत असताना मला तुमचं ब्रँडचं नाव पुढे आलं. मग त्यामुळे मी त्याच्याकडे थोडंसं म्हणजे आकर्षित झालो थोडक्यात. म्हणजे माझे विचार आणि तुम्ही काय प्रोव्हाइड करता हे एकत्र आलं थोडक्यात. त्यानंतर एक स्वतः मी पर्सनली माझं एक जे मत आहे पर्सनल स्वतःचं, की आपण जसं तुम्ही कायम तुमच्या बोलण्यातून येतं की निसर्गाला आपण काहीतरी देणं करतो, तसं मी म्हणतो की माझी छोटीशी मुलगी 2-2.25 वर्षाची, मी तिला काय देणार आहे? 20 वर्षानंतर या मातीत काय असेल की नाही, ते जेवतील काय, खातील काय, आताच नाही समोर. तेच तर. मग ते 20 वर्षानंतर मी माझ्या मुलीचा म्हणजे पुढच्या पिढीचा विचार करतोय येणाऱ्या 20 वर्षांनी, की मी त्यांना काहीतरी देणं करतोय. ॲटलिस्ट त्यांना बेसिक गरजा, अन्न वस्त्र निवाऱ्यापैकी एक ते तेव्हा राहील की नाही, म्हणून ही सुरुवात आहे. आणि यंग पिढीला तेच माझंही सांगणं असेल. आम्ही शिक्षित आहोत, इथे बराचसा वर्गही तुम्हाला कनेक्टेड आहे शिक्षित, पण तरी आपण आपल्या मातीची जोपासना करायला हवी. कारण उद्या मातीशिवाय शेवट कुठेही नाही आहे, मातीच शेवट आहे आपलं. खरं. तेच मी माझ्या मनातून म्हणजे मला जे वाटलं योग्य ते मी बोललो याबद्दल, की मातीशिवाय दुसरं काही नाही, एंड काही नाही. तुमचं टेम्परेचर वाढतं ते रसायनांमुळे वाढतं, लक्षात ठेवा. मातीचं त्याच्यामध्ये असलेला जे कॉम्पॅक्ट जे तुमचे क्षार आहेत त्यांनी त्याचं आता टेम्परेचर तुमच्या बोलण्यामुळे ह्याच गोष्टीत एक ऍड करतोय. इथल्या लोकांचा एक समज आहे, म्हणजे ह्या धारणा, हा म्हणजे समज म्हणू शकतो पूर्णपणे ह्या परिसरातले. कारण आहेत चांगले शेतकरी, चांगले प्लॉट्स, ते म्हणतात ह्या शेतीला आहे ना पाणी जास्त लागतं, म्हणजे एक पूर्ण अल्टरनेट डे 3 दिवसांनी 4 दिवसांनी. पण आता जेव्हा तुम्ही बोलले केमिकलने वाढते, इथं केमिकलची कमतरता नाही आहे. आम्हाला ऊस एवढा काढायचा असतो का केमिकल भर केमिकल? मला सांगा एक मिनिटं, तुमचा ऊस कशाने चांगला येणार आहे? तुमचा ऊस मातीच्या पोषणाने चांगला येणार आहे. मातीची सुपीकता वाढली तर ऊस चांगला येणार आहे. एम आय राईट? बरोबर. आता मला सांगा, तुमच्या इथल्या लोकांची धारणा काय? पाणी 3 दिवसाला, ऊसाला पाणी किती दिवसाला लागतं? 3 दिवसाला, या भागात 3-4 दिवसाला द्यावं लागतं. पण त्याचं कारण आता तुम्ही बोललात काय? केमिकल. 4 दिवसाला पाणी. ऊसाला हा, संपला, मग काही गरज नाही तुम्हाला. हे ऊस पिवळे का पडले मला आजच कळलं. मग तोच हा मुद्दा आहे. त्यामुळे आता मी जे तेव्हा तुम्हाला म्हटलं, रस्त्याने मका वाळलेल्या पाहिल्या, मी उभ्या मका वाळलेल्या पाहिल्या, त्या पाण्यामुळे आणि त्याच्या क्षारामुळे वाढल्या.
म्हणजे तुम्ही पाणी देत नाही, त्याच्यामध्ये भरपूर काय देऊ राहिले, क्षार देऊ राहिले. आणि तुमच्या जमिनीला कोरड का पडते? जसं आपण ॲसिडिक जर आपण जेवण केलं, समजा जास्त मसालेदार जेवण केलं तर आपल्या तोंडाला कोरड पडते, घशाला कोरड पडते, आपण पाणी जास्त पितो. बरोबर. तेलकट खाल्लं तर पाणी जास्त पितो. अगदी तसंच आहे, तुमच्या जमिनीला क्षारांची संख्या वाढल्यामुळे शोष वाढतो. शोष वाढल्यामुळे ते क्षार पाणी मागतात, जमीन पाणी मागत नाही, पीकही पाणी मागत नाही. कारण ते क्षार दिसत आहेत मातीवर. आणि त्याच्यामध्ये क्षार पाणी ओढून घेता. उलट होतं, तुमच्याकडे झाडामध्ये पाणी जाण्याच्याऐवजी झाडातलं पाणी ते क्षार ओढून घेता. ऑस्मोसिस प्रक्रिया आहे ना ती. राईट. मग तुम्ही रिव्हर्स ऑस्मोसिस होतं, तसं आरोच्या मशीन मध्ये होतं. बरोबर. तुमच्या झाडातलं पाणी बाहेर येतं, म्हणून तेच पिकं वाळता. लक्षात ठेवा. क्षारांमुळे पाणी, झाड पाणी कसं ओढतं? झाडामध्ये क्षारपणा जास्त असतो, सलायनरी जास्त असते आणि बाहेर कमी असते, तेव्हा बाहेरचं पाणी मध्ये ओढलं जातं. मग इथं उलटं वर राहिलं का झाडामध्ये क्षारता कमी आहे आणि बाहेर क्षारता जादा आहे, त्यामुळे उलट झाडातलं पाणी बाहेर ओढलं जातं. आणि हे रिव्हर्स ऑस्मोसिस झाल्यामुळे आज झाडं तुमची पिवळे पडताय आणि तुम्हाला पाण्याचा खूप सारा दबाव वाढवावा लागतो, तेव्हाच झाड पाणी ओढतं. त्याच्यामुळे आज तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की बाहेर डायल्युशन केल्याशिवाय झाड पाणी ओढणार नाही. मग बाहेर डायल्युशन करण्यासाठी तुम्हाला खूप सारं पाणी द्यावं लागतं. पण तुम्ही जर क्षार कंट्रोलमध्ये आणले, तुम्हाला सांगतो अमृत जल आणि वैदिक शेती या भागातल्या शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच ठरेल. नाही तर तुमची कुठलीच पिकं नाही येणार. कारण एवढं पाणी जर द्यायचंय, रोज माणूस पाण्यावरच ठेवायचंय, मग तो माणूस नाही, माणूस नाही, तुमचं पाणी आणखी शार्पड होणार आहे. तुम्ही जेवढे रोटेशन वाढवणार आहे तेवढी तुमची जमीन निकस होणार आहे. बरोबर. आज तुम्ही तुमचं पण पाणी कमी करा. नाही, मला उलट फीडबॅक आलेत भर उन्हाळ्यात का पाणी जास्त व्हायला लागलं. बरोबर, एकदम बरोबर त्यांचं. मी कमी करतोय पाणी, कारण एवढं गरजेचं नाहीये. नाही, कमी करा, कमी करा. लोकांपेक्षा पाणी कमी करा. व्हिडिओनी थोडस आपले जे माइट बी क्वेरीज आहेत ते काही प्रत्येक Clear होत. फोनवर नाही होत, तर ते काही व्हिडिओत क्लिअर होत. आणि मॉरल सपोर्ट मिळतो तो 100% ते पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे, ती क्रिएट होते त्याच्यातून. शेतकरी मित्र नमस्कार. आज आपण पुणे जिल्ह्यामध्ये जो आंबेगाव तालुका आहे, नारायणगावच्या शेजारी, त्या आंबेगाव तालुक्याच्या परिसरामध्ये सगळा ऊसाचा पट्टा आहे. हो. रस्त्याने आपण सगळा ऊस बघत आलो. आणि ह्या भागातलं जे आर्थिक गणित आहे ते सगळं ऊसावरच आहे. बरोबर आहे. आज सर्वात मोठी समस्या जी आहे की शेतकरी त्रासामध्ये आहे. बरोबर आहे. आणि अशा कंडिशनमध्ये आपल्यासमोर जे युवक आहेत हे बँगलोरवरून शेती करतात. ते नोकरीला बँगलोरला आहे, राहायला बँगलोरला आहे, इथं त्यांचं कुणीच नाही आहे. नाही, तसंच म्हणू शकतो, कुणी नाही. बरोबर. म्हणजे घरातलं कुणी नाही का जे शेती बघू शकेल. नाही, कुणी नाही या अर्थाने म्हणतो की भाऊबंद असतील, सगळेच असतील, परंतु नातीगोती आहे, परंतु हे शेती सांभाळायला कुणी नाही. म्हणजे बॅकबोन ज्याला आपण म्हणतो तसं कुणी नसताना आज ते इथं शेती करता. आणि ड्रोनमधून आपण पाहिलं आणि प्रत्यक्षामध्ये आपण पाहतोय की जे 24 तास शेती करताय इथे, त्यांचं पूर्ण व्यवसाय शेती आहे. त्या शेतकऱ्यांना देखील त्यांचा ऊस बघून काहीतरी प्रेरणा मिळते. म्हणजे मला असं एवढं सांगितलं यांनी, हा जो समोर ऊस आहे, ज्या समोर आपण बघतोय इकडे हा ऊस, तर हा ऊस बघितला तर असं वाटतंय का गिन्नी गवतच पातपणे कसं लहान ते बघा कुठे पहा. सर काल त्यांनी विचारलं होतं इथं वरती ऊस आहे. हा, म्हणले हा ऊस आहे का नक्की गजरस आहे, म्हणजे गिन्नी गवत कोणतं तिथं आहे आपलं. यांनी विचारलं. हा, यांनी विचारलं होतं. तुम्ही काय विचारलं की हे नक्की ऊसच आहे का? म्हणजे वरती एक प्लॉट आहे आपल्या वरती, हा ते बघून हे विचारलं. पानं बघून आणि आपल्या ऊसाची साईज बघून का मीरो शेतात हा नसतो. शेतकरी नाही त्यामुळे प्रश्न पडला असेल का चाऱ्यासाठी केलेलं आहे का? हा, म्हणजे छोटस हे होतं. हा हा. पण नक्कीच ती लोक प्रेरित झालीत हे अच्छा. बघून, आणि त्यांनी तुम्हाला तुमचेच प्रोडक्ट वापरण्यासाठी हे झालं. 14 म्हणले एकर का पुढचा डोस वापरायचा, हा दुरीला ऊस आहे त्यांचा, त्यांच्या दुरीला त्याला वापरायचं का? वापरायचं म्हणजे. पण काय कारण बॉस? यांचा ऊसाचा जो बदल दिसला ना एवढा हा. पाण्यामध्ये, म्हणजे जे एवढी हिट आहे हा. ना, तरी यांचा ऊस हा एवढा हिरवागार का? हा, मग आपलंच काय झालं ऊसाला एवढा सुक. तुम्ही इथे 24 तास नाहीये, बरोबर. तुम्ही किती दिवसातून येता इथे विजिटला? तसं म्हणजे मी ऊस लागवड झाल्यावर आलो होतो, त्यानंतर मी 6 महिन्यांनी व्हिजिट केलेली डायरेक्टली. आणि तुमचे प्रतिनिधी मधलं का पाणी सगळं, मग तेच सांगतो. थोडंसं काय केलं, थोडंसं आम्ही म्हटलं थोडं पुढे जाऊन करू, हा. तुमचेच प्रोडक्ट वापरायचे, मग त्याची लिस्ट आउट केली. जसं बरं. प्रोजेक्ट प्लॅन करतो तसं हा प्लॅन केला. प्रोजेक्ट मॅनेजर आहे म्हटल्यावर तुम्ही हो. प्रोजेक्ट केला. हा प्रोजेक्ट आहे, हा ऊस उगवणं हा एक प्रकारे प्रोजेक्ट केला मी. बर मग सगळे फर्टिलायझरचे लिस्ट आउट केले. बर लिस्ट काढल्या तुम्ही. हो, सगळे कृषी अमृत, त्याच्यानंतर Green, ग्रीन गुजरात, सगळं, सुपर सॉइल चार्जर सगळे. त्यानंतर कल्टिवेटर म्हणजे आपले सरी काढण्यापासून जे काय XYZ सगळ्याची लिस्ट आउट केली आणि कोणता प्रकार कधी घडणार आहे यात अच्छा.
आयरन डेटनुसार. पीएच किती लागेल सगळं सगळं तुम्ही सगळं इन्क्लुडिंग त्याचे डोस किती असायला हवे, अच्छा बरं टोटल कॉस्ट किती जाणार आहे टाकली आणि नंतर डेट्स टाकले सगळं सगळं आणि हा वर्षाचा शेड्यूल बनवलं. बरं म्हणजे मला जर तुमच्या प्रतिनिधीला कॉल करायचं आहे हां. तर मी जानेवारीमध्येच कॉल करणार आहे की माझा खताचा डोस आलाय. म्हणजे त्यांनी जागृत राहायला हवं, मी जागृत राहायला हवं आणि पिकं यायला हवं. बिकॉज हा प्रोडक्ट आहे, म्हणजे शेतकरी आहे पण याला एक कमर्शियल रूपाने आणि एक प्रोडक्ट म्हणून याच्याकडे बघतो की तो घ्यायलाच पाहिजे. पाहिलंच पाहिजे ना. आणि मग ते गोष्टी होत्या, मग त्यामुळे हे बनवून याच्यामुळं ते सोपं झालं. मी बाहेर गावीच असतो कामाला, कधी गावी हां, नाही. तर मी गावी आलेलो तर मला सांगितलं मामाने की कांदे निघाले पण ह्यावेळेस खूपच छान निघाले, म्हणजे ते 20 गुंठ्याच्या शेतातच. बरं तर मग ते म्हणाले निघाले. तर मी म्हटलं काय झालं होतं नक्की, काय केलं? ते म्हटलं नाही ते जयसिंग बाबांकडून ते आणलेत आपण ते हां फर्टिलायझर. बरं बरं मग थोडंसं आपली चौकस म्हणजे बुद्धी ते आजोबा आजोबांच्या प्रेरणेतून तुम्हाला वाटलं की हे हा, म्हणजे व्हिडिओ वगैरे पाहिले नव्हते नाही ना. मग त्यानंतर मी डीप गेलो. बरं. मग हे काय नक्की, मग त्यांच्यावर बोर्ड लावलेला होता सॉइल चार्जर. बरं मग मी डीप गेलो. आता आपण शिक्षित येतो थोडं त्या पद्धतीने बघू. बरं, बरं. मग तुमच्या कंपनीशी संवाद साधला मी. हां तुमचे कलिग्स आहेत, कोणी टीममेट्स आहेत, जगताप आहेत किंवा त्या योगेश मिस जगताप सर आहेत. ऋतुजा मॅडम. मिस हां त्यांनी मग मला माहिती दिली. हं. म्हणजे मी डायरेक्ट कंपनीच्या वेबसाईटवर गेलो. बरं, लोक बरं. व्हिडिओ जातात, मग मी व्हिडिओ बघायला लागलो. म्हणजे एक शिक्षित वर्गात असूनही पूर्ण वेळ नसतानाही पण मी नाही काय म्हटलं तरी स्वतः प्रेरणा देण्यासाठी दिवसातून तुमचे 1-2-3 व्हिडिओ तरी टाइम दिलेला आहे मी तेवढा इन द बिगिनिंग. कारण स्वतःला जागृत करणं पहिलं गरजेचं आहे. म्हणजे मला एक व्हिडिओ बघता तुम्ही हां म्हणजे बिगिनिंग मी दिलेला आहे वेळ तेवढा बिगिनिंगला. त्यामुळे मी तुमचं डीप थोडीशी माहिती घेतली. कारण एक जसं मी सद्गुरूंना मी फॉलो करतो तर सेव्ह सॉईल ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही पण कुठेतरी आमचे योगदान आहे. त्यामध्ये तुमचं मी बरंच बघितलेत व्हिडिओज किंवा त्याच्यात वेलनेस किंवा काय असेल. तर हे सगळं 3-4 वर्षापूर्वी डोक्यात होतं. मग मी बँगलोरमध्ये होतो कारण माझं अपोलोज हॉस्पिटल. हां तुम्ही काय करता बँगलोरला? ॲक्च्युली मी आहे तसं प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. बरं तर चांगल्या हेल्थकेअर आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये काम केलं. ओबेरॉय, रॅडिसन ब्ल्यू, अपोलो हॉस्पिटल, बरं सह्याद्री हॉस्पिटल पुण्यामध्ये. मोठमोठे नावं हो घेतात हो. आणि मेट्रो सिटीज प्लस बाहेर देशातही होतो काही वर्ष. पण तरी एक मातीबद्दलचं प्रेम हे आहे म्हणा. आर्थिक तुमची वार्षिक उलाढाल तुमची स्वतःची किती असते? एक हे सोडून एक म्हणजे जनरल एक नॉलेज म्हणून एक प्रेक्षकांना शेतकऱ्यांना एक नॉलेज की बाबा एक तरुण शेतकरी शेती करतो व त्याला फार गरज आहे म्हणून करतो की आवड म्हणून करतो हे कळलं पाहिजे ना. नाही चला पहिलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. उत्पन्न म्हटलं तर ते फ्लेक्सिबल आहे. कसं मी बाहेर देशात जास्त कमवतो तरी इंडियात म्हटलं तरी 1-1.5 लाखापर्यंत महिन्याला काही हरकत नाही बोलायला. म्हणजे आणि प्लस 1-1.5 लाख म्हणजे 2-1 लाख रुपये महिन्याला इन्कम आहे हो, तुमचं हो, स्टेबल हो, आहे. हो, हो. पण तरी पण तुमचा जीव गुंततो इकडे. नाही गरजेचं आहे ते. ते गरजेचं आहे. याच्याशिवाय काही नाही आहे भविष्यात. जेव्हा मी सगळ्यात महत्त्वाचं कोविडमध्ये मी सह्याद्री हॉस्पिटलला कार्यरत होतो इथे हां. पुण्यामध्ये. त्या काळात लोकांना उत्पन्नाला सोर्स कमी झालेले. हां. पण त्यावेळेस माझा जो येणारा पगार मी पूर्ण या शेतीमध्ये टाकला. एक डेव्हलपमेंट केली क्या बात. तर ते म्हणजे माझं एक ते प्रेम होतं. मी जवळ आलो होतो. मी पुण्यात कधी जॉब नाही केलं पण आलोय तर मला वाटलं माझे पैसे मी शेतात लावले. लोक त्यावेळेस कमवत नव्हते, मला भेटत होतं तर मी सगळे पैसे शेतीला लावले. नंतर सुरुवातीला केमिकलवर आणि वाट्याने काही परिस्थिती होती मग? हो ती म्हणजे सांगितली तुम्ही 6 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी मी गल्फमध्ये जॉबला होतो. त्यावेळेस मातीचे फोटो आहेत माझ्याकडे अजूनही पण. हां हां तेव्हा माझी माती अशी काळभोर दिसत होती. बरं. आणि नंतर काही कालांतराने याला शेणखत नाही. मग ते केमिकल करून ती मातीचा आता फोटो कलर बघितला तर मला ते हे वाटायला लागलं, ते थर वेगळे व्हायला हां, लागले हां. कलर सगळे. हां. तर ते करत असताना मग ते मला कुठेतरी मनात खायला लागलं की बरं. आपण चुकतोय कुठेतरी. बर बर. आणि हेल्थकेअर इंडस्ट्रीत असल्यामुळे आपण स्वतःही बघतोय की हे जे रोग वाढले, कॅन्सर आहे जसं XYZ, तर ते कुठेतरी ते मनात खात होतं. अच्छा. म्हणजे ते कमवतोय आपण, अर्निंग आहे, पण कुठेतरी आपणही निसर्गाला देणं गरजेचं आहे, लागू आहे. हे माझ्या, तुम्ही सिनियर आहेत वयाने, तुम्हाला जाणून आहे, मी बघितलंय माती कशी होती, मातीचा वास घेत होतो आपण. म्हणजे आता तुमची माती, तुमची ज्यावेळेस माती तुम्ही सुरुवातीला पाहिली त्याच्यामुळे आता 1000% मी सांगतो फरक आहे, फरक आहेच. सगळ्या गोष्टी नोटीस केलेल्या आहेत. म्हणजे याच्याकडे 100% प्रोजेक्ट म्हणूनच बघितलंय आणि एक प्रोडक्ट तयार करण्याच्या दृष्टीने. म्हणजे प्रत्येक तो भरणीला इथे एक माझा शेजारीच मुलगा आहे, तो पाणी भरतो. मग तुम्ही नियोजन कसं करता? पाणी भरायला आणि खत टाकायला तुम्ही त्यावेळेस मजूर घेता? हा, त्यावेळेस मजूर घ्यायचे. शेजारी मुलगा आहे, सगळी सिस्टम ऑटोत केलेली आहे. त्याला मग त्याने ठरवून दिलेलं हा, पाणी भरलं, त्याचे त्याला पैसे जे काही होतील अकाउंटवर लगेच. हा, अकाउंटवर करायचं. त्या बात. आणि त्याने त्याचं कर्तव्य, त्यांनी फोटोज पाठवायचे. बर बर बर. फोटोज पाठवायचे आणि मग त्यानुसार मग जसं तुमचे प्रतिनिधी ज्यांच्याकडून आपण परचेस करतो, मग
त्यांनी गाडी भरली, मला फोटो टाकणे, त्यांचं बिल मी पे करतो. अच्छा, ते शेतावर आले, त्यांनी सहकार्य केलं. नाही सर पांगवायला कोणीतरी देतो, अरे त्यांचे वा. कॅश पैसे देतो मी, जे काय असतील ते व्यवहाराने. काय वाटतं तुम्हाला ऊस बघून? नाही मी सॅटिस्फाईड आहे, कारण एक शेतकरी रोज इथं, म्हणजे मी नाव नाही ठेवणार, पण एक रोज व्यक्ती, परिसरात सगळेच आहेत ना. हा म्हणजे रोज व्यक्ती इथं राबणारा आणि थोडा- तुमच्यासारखा ऊस परिसरात कुठेच नाही, इथेच नाही, अख्ख्या रोडला पण नाही. नाही मान्य बरं, आहे. काही लोकांना असं वाटेल की पाण्याची कमतरता आहे, ते तिथं तळं भरलेले. आता मगाशी मी ड्रोन म्हणून पाहिलं, हो. तळं भरलेलं नाही, खालून ऊस वाढलेला आहे. बरं, रस्त्याने पण आपण पाहिलं की लोकांचे ऊस करपलेले आहे वरून, हम्म, आणि शेजारून काय चालू आहे? पाठ चालू आहे. बरोबर. सांगण्याचं तात्पर्य काय आहे, आपल्या आजूबाजूला बघतो आपण. समजा तुम्ही असं म्हणताय पाण्यामुळे ऊस करपलाय, तर थोडा कॅमेरा फिरवा, हा ऊस हिरवा आहे आणि त्याचा पुढचा ऊस वाळलेला आहे. हे कशामुळं? आणि तिकडचा परत हिरवा आहे. बरोबर आहे, चूक आहे? म्हणजे काय होतोय की कुठेतरी हे पाणी हे मुख्य कारण नाही आहे. सर या ऊसाला 1.5 महिने पाणी नव्हते ऊसाला. तरी आता हे भर काय बोलले? उन्हाळ्यात आपला हा ऊस आहे भरून 1.5 महिने पाणी नव्हते ऊसाला. मध्ये, कोणत्या महिन्यामध्ये? मार्च मध्ये आमच्याकडे पाणी नव्हतं याला. किती महिना? 1-1.5 महिना पाणी. 45 दिवस. हा म्हणजे खूप तुरळक प्रमाणात पाणी भेटलेलं आहे. कशामुळे? कारण, पाण्याचा प्रादुर्भाव नव्हता, लाईटीचा थोडासा प्रॉब्लेम, समस्या झाली होती. हा लाईटीचा डीपी जळाल्यामुळे पाणी यायला प्रॉब्लेम होता. पण तरी आपण म्हणजे ऊस पिवळा नाही झाला, थोडं म्हणजे ते एका प्रकारे हे म्हणू शकतो ना, एक बाळ आहे म्हणतो हा. आपण, तसं सजीवच आहे माझ्यासाठी. तो थोडंसं मला वाटलं थोडी मान टाकली किंवा काय असं, हा. म्हणजे काही नाही, हिरवाच राहिलाय तो. तर आपला ऊस किती आहे? 9 महिन्याचा. 9 महिने. काही काही शेतकरी काय म्हणतील, मग याच्यापेक्षा आमचा ऊस तर भारी 7 महिन्याचा, बरोबर आहे की नाही? हम्म. परंतु त्यांना ही कल्पना नाही या परिसरात ऊसाची काय कंडिशन आहे. बरोबर. या परिसरात ऊसाची काय कंडिशन तुम्ही आताच पाहिली ना. ते जे म्हणजे फुटवे, ते फुटवे करंगळीपेक्षा बारीक आहे, आणि आपला जर फुटवा निघाला तर डायरेक्ट तो असा अंगठ्यापेक्षा जाड निघतो, बरोबर आहे की नाही? नक्की. दुसरी एक गोष्ट महत्वाची, परिसरामध्ये आज ऊसाचा ॲव्हरेज काय इथे? तुम्ही मगाच सांगितलं 5 एकरामध्ये तुमचाच ऊस हा किती निघाला होता? नाही तो मी 25 बोललो टन. नाही, तो गेला म्हणजे बाकी न्यायलाच तयार नाही कारखाना, एवढा बरोबर तो आहे. जळाला होता. म्हणजे एवढी भयंकर पाणी नव्हतं का? पाणी होतं, उणी झाली किंवा ती खतं त्याला नाही पोषण देऊ शकली. म्हणजे काही आता काय झालंय, आताची परिस्थिती अशी आहे की या परिसरामध्ये जे काही जमीन आहे त्या जमिनीची क्षमताच राहिलेली नाही ऊस पोसण्याची, Right. बरोबर आहे? आणि तुम्ही आता ते हीट पाहिलं पाणी मातीमध्ये, आणि मातीमध्ये हीट पाहिलं असं लक्षात येते की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मातीमध्ये मुळ्यांना त्रास होतोय, 100% आणि तो त्रास तुम्हाला वरती पानं करपताना दिसतोय, बरोबर. बरोबर आहे? आणि आज जे पिवळेपणा दिसतोय तुम्हाला सगळीकडं, बघा रस्त्यानी सगळ्या पिकांना पिवळेपणा आहे. कुठलंही पीक घ्या, ते काय होतंय? पिवळं होतंय. पिवळं होतंय म्हणजे काय हो? पिवळं होतंय म्हणजे त्याच्यामधलं हरितद्रव्य काय होतंय? जळून जाते. बरोबर. हरितद्रव्य जळून जाते म्हणजे काय? का जाते? जमिनीमध्ये ऍसिडिटी काय होते? वाढते. वाढते. आणि ऍसिडचा रंग नेहमी कसा असतो? पित्ताचा रंग कसा असतो? म्हणजे थोडा पित्त म्हणजे काय? ऍसिड. ऍसिडचा रंग काय असतो? पिवळा असतो, बरोबर आहे की नाही? जेव्हा पित्त प्रकृती वाढते पिकांमध्ये, ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो, ताणतणाव म्हणतो, त्या पिकाची चिडचिड वाढते, तेव्हा त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली पिवळेपणा येतो. आणि बरोबर. पिवळेपणा आला की त्याच्यातलं जीवन काय होतं? कमकुवत होतं. आणि कमकुवत झालं की साहजिकच हीट वाढतं, मग जळण्याचे प्रकार वाढतात, करप्याचे प्रकार वाढतात. मग आज तेच होऊ राहिलं. आणि अशा पिकांना जमिनीमधून ज्यावेळेस हीट तयार होते मग उन्ही लागते, कारण ते कुजू शकत नाही. बॅक्टेरिया उष्ण वातावरणात जगू शकत नाही. लॅब का बनवतं? त्या वेळ आहेत का ते लॅब बनवणारे? लॅबमध्ये जो ॲटमॉस्फिअर असतो तो कंट्रोल केलेला असतो, AC कंडिशन असते तिथं, बरोबर की नाही? एअर कंडिशन तयार केलेलं असतं, म्हणून ते बॅक्टेरिया तिथं डेव्हलप होता, जगता. मग तुम्हाला जर बघा थंडीच्या दिवसामध्ये बॅक्टेरिया लवकर डेव्हलप होत नाही. उन्हाळ्यामध्ये एक विशिष्ट वातावरण पाहिजे, जास्त उष्णता पण नको आणि कमी पण नको. म्हणजे आपण जसं माणसाला सुद्धा अति थंडी पण नको आणि अति उष्ण पण नको. जनावरांचं सुद्धा दूध कमी होतं अति थंडी पडल्यावर सुद्धा आणि अति उष्णता निर्माण झाल्यावर. त्यांना एक विशिष्ट टेम्परेचर पाहिजे, आल्हाददायक वातावरण. जसं आम्ही अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया म्हणतो, तसं जे आल्हाददायक वातावरण जर असेल तर माणसाची वाढ चांगली होते, निकोप होते. तशीच प्राण्यांची, वनस्पतींची पण आहे. आणि म्हणून आज जर पाहिलं तुम्ही तर तुमच्या जमिनीमध्ये इकोसिस्टम डेव्हलप झाला आहे. 100%. शेजारी गरम आहे, घाला हात, घाला त्या मातीमध्ये, घाला मध्ये खोल, म्हणजे मातीत हात घाला खाली, हां त्याच्यामध्ये मध्ये घाला बोट, घाला मध्ये, हां ते तुमचे बोट त्याच्यामध्ये माती घ्या सगळी गरम. कशी लागते? गरम लागते. हां करा याच्यामध्ये चेक. पुढे या, पुढे या, पुढे या. हां लागते, थंड लागते जास्त. बरोबर आहे. थंड आणि सगळ्यात महत्त्वाची भुसभुशीत लागते, सॉफ्ट लागते हाताला.
बरोबर. ती माती हाताला कडक लागते ओली असून. कोरली जात नाही लगेच हा? कोरली जात नाही. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, शेवटी माती महत्त्वाची आहे. सेव्ह सॉईल म्हणजे काय, मातीचं आरोग्य जपा. माती जपा म्हणजे काय, माती कुठे पळून नाही चालली, बरोबर. मातीचं आरोग्य नसू राहिलं. बरोबर की नाही. सेव्ह सॉईल म्हणजे मातीला फर्टाईल करा, तिची सुपीकता जपा. आणि ती सुपीकता जपण्याचं काम आपण केलं असं वाटतंय की तुम्हाला. 100%. ऊस तुमचा व्हरायटी कुठली ही ही 265 आहे. 265 व्हरायटी. बरोबर. 265 व्हरायटीचे एवढे लांब लांब होता काही. नाही, आधी आपण केलं होतं पण एवढं नव्हतं. आणि सेल्फ सॅटिस्फॅक्शन म्हटलं तरी कोणाशी कम्पेअर केलं तरी आपण तिथून ऑपरेट करून तुमचे प्रोडक्ट घेऊन किंवा आपण मातीला जे काही करू शकलोय हां व्हर्च्युअली, हां हां. त्याच्यात मी तर 100% नाही 1000% सॅटिस्फाईड आहे. किती तुमचा बेसल डोस किती झाली याला. याला आपल्याला आता मी जसं प्रमाण लिहिलंय याच्यामध्ये, तर रूट चार्जर आपण 9 kg पर हे याच्यानुसार घेतलेले आहे. म्हणजे पर एकरचे डोस टोटल ड्युरेशन घेतलेले आहेत. तर 30 पॅकेट 600 ग्रॅमचं आहे ना. नाही ना. 600च आहे. 600चं 9 म्हणजे 5.5 किलो घेतलेलं. हा, म्हणजे तसे पर एकरचे हे असे डोस आपण ओके. लिहिलेत. आणि म्हणजे 3 किलो RNPH सरासरी 5 किलोच्या आसपास. 5 किलो 400 ग्रॅम. त्यांना 3 किलोची पॅकिंग द्यायची ना. तुम्ही 600 ग्रॅमचे 9 पाकिट वापरले, बरोबर आहे. पहिला डोस बरोबर. कधी दिला हा डोस तुम्ही. ऊस लावायच्या टायमाला म्हणजे almost किती महिन्यापूर्वी? ऑगस्ट महिन्यातलीच अवघड आहे जेव्हा हां. त्या तेव्हाच काळातच टाकला. दिलं. हो हो. नंतर परत डोस नाही अजून. नाही दिले ना पुन्हा सरीफोड. सेकंड सनी फोडायला किती दिला मग. एवढाच दिला. हो. बाय इयरली केलं त्याला. हां, हां. जसे तुमचे सेकंड डोस किती दिवसांनी दिला. सरीफोडाच्या टायमाला 3 महिन्यांनी. 3-4 महिने. 4 महिन्यांनी. म्हणजे आता दुसरा डोस 3 महिने झाली परत. हां. बरोबर आहे ना. आता पुढचं नियोजन काय आहे? पुढचं सॉईल चालू आहे कंटिन्यू. आता सॉइल चालू आहे. एक शिलाची ट्रीटमेंट करा. आणि ती करून मला वाटतं 2 महिन्यातच याला आम्ही खेचून घेऊ जसं काही द्यायचं. बस. म्हणजे त्याला पूर्ण 1 वर्षातच तो प्रोडक्ट कसा चांगला तयार होऊन आपण त्याला सेल. नाही आता तुमची जमीन सुधारली आहे ना. पुढच्या वर्षी ऊसांची जबरदस्त आहे ना. त्यांचं असं होतं की आता ते 2 वर्ष फेल गेले ऊसामध्ये. हां. आता म्हणले शेवटचं जो वापरून मी पाहतो. अच्छा, म्हणजे 2 वर्ष फेल गेले. हा, म्हणजे आपण तो मला एक सांगितलं, तो 1 वर्षाचा अनुभव. हो. आणि अगोदरचा नाही, आधी 10-12 वर्षापूर्वी जेव्हा नाही गावी अगोदर किती वर्ष म्हणजे फेल. 2 वेळा फेल गेले ऊसामध्ये हे. म्हणजे मागचं वर्ष एक गेले, त्याच्या मागच्या वर्षी पण गेले का. नाही, त्याच्या आधी मग कांदा वगैरे होतं पण ते काय थोडं नॅचरल काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे किंवा ते नाही ते तसं ते प्रोडक्ट तयारच नाही झाले. म्हणजे माल तयारच नाही झाला. हा, म्हणजे जसं ओके. 2-3 वर्ष ते म्हणजे तुमची शेती 2 वर्ष लॉस मध्येच होती. नाही गेले. म्हणजे कोविड नंतर, कोविड पासूनच्या काळामध्ये एक दुसऱ्या व्यक्तीकडून मी करून घेत होती, ती लॉस मध्येच होती. मग या वर्षी मी म्हटलो नाही, मला लॉस झाला तरी चालेल, माझ्या डोक्याने करू. आणि तो निर्णय मी फायनल घेतला, तिथून ऑपरेट करूया. आणि ही मला काय पाहिजे वाटतं तुम्हाला, केमिकल वगैरे असते आता ही हम्म. तुम्हाला डोक्याने ऑपरेट करता आली असते का तिथून. नाही, पण मी मग विषच पेरतोय ना. मला त्याच्यात सॅटिस्फॅक्शनच नाही. मला विष नाही पेरायचंय. पैसा मॅटर नाहीये, माती मॅटर आहे. क्या बात आहे, क्या बात. विष नाही पेरायचंय ना. पैसा मॅटर असता तर मग तिकडे एसीत चांगलं भेटतंय सगळं. इथे कशाला डोकं लावून? हे त्यांना भेटत नाही समजा. हा, मग कशाला एवढं जीव काढून. बरोबर बरोबर. पण एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन आपल्या मातीतून आहे, पिकातून आहे. आता हे जर पाहिलं बारकाईने आपण, हा ऊस कुठे जळालाय, मध्ये करपलाय बघा, पिवळा पडलाय ना. हो. मध्ये पिवळा पडला, लहान मोठा काही ठिकाणी ठीक आहे. पण जी ग्रोथ आहे त्याची, त्या ग्रोथमध्ये पण तो थोडासा खालीवर आहे आणि छोटा आहे. बरोबर. साईज छोटी. आता ह्याचं कारण आपण ह्या साईडला बघतो 1 नंबर ऊस आहे आणि ते शेतकरी देखील प्रभावित झाले. असं नाही ठीक आहे आता हा ऊस लहान वाटतो, पण तुम्ही मागचा बघा ना. असं मागं कॅमेरा फिरवा, इकडचा ऊस बघा काळोखी आणि तिकडचा ऊस बघा. तिकडचा ऊस तर बऱ्यापैकी माहिती वय असेल त्याचं. हो, तो आता त्याच्या बाजूला तो पण 265 आहे ना. मग मला सांगा की दोन्हीमध्ये बारकाईने आपण जर पाहिलं, याची किती काळोखी दिसते का कोपऱ्यामध्ये वर फुल काळोखी दिसते. त्याची कसं दिसतं, पूर्ण पिवळा दिसतो. बरोबर. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की तुम्ही मोठा ऊस बघा किंवा छोटा ऊस बघा, तुम्ही पूर्ण गोल राऊंड जर घेतला हा, तुम्हाला अख्ख्या पट्ट्यामध्ये तुमच्यासारखा काळाभोर ऊस दिसतो का. आता आपण रोडमध्ये पाहिला असा एवढा काळाभोर ऊस दिसला कुठं. म्हणजे थोडक्यात एकंदरीत एक उत्तर काय आहे की तुम्हाला एक लक्षात येते की ही जी ताकद आहे ही मातीमध्ये आम्ही गमावली आहे, ती मातीमध्ये आम्ही परत पेरू शकतो. आणि ती तुम्ही पेरली असं वाटतं की तुम्हाला. नक्कीच वाटतंय. आणि त्याच्यामुळे बाकीच्यांनी पण प्रेरणा घेतली तुमच्याकडून. हो हो. आणि नक्की ती घेतली पाहिजे. तुमची तुमचं माझं उद्दिष्ट तेच असावं. नाही, उद्देश तेच आहे. सेव्ह सॉइल म्हणजे त्या मातीलाच आपण एक फिडिंग केलं तुमच्याकडून पाहिजे. बाकीच्यांनी पण प्रेरणा घेऊन सगळ्यांची शेती चांगली व्हावी. चांगली व्हावी. बरोबर आहे. हे बघा, हो. हे याची खतं बितं सॉईल तुमचं येतं ना. हे बघा,
इकडे बघा, गवत सुद्धा पण नाही गवत नाही, आणि माती एकदम सुगंधित बघा, सुगंध बघा, आणि मातीची हेल्थ बघा, ह्या मातीची हेल्थ बघा. आता इथे काही आहे संबंध, म्हणजे मातीचा संबंध बघा. आणि तुम्ही दोन्ही बाजू कम्पेअर केले हे बघा, आणि ही इकडे पण माती आहे का नाही? बरोबर आहे, हे बघा, तिकडली हरळ बघा. इकडलं माती गवत इकडची हरळ बघा, इकडची हरळ बघा, पाणी इथं दोन्ही इकडे आहे ना. इकडची हरळ बघा. बरं बांध सलग आहे, बरोबर. फक्त तोडलाय मध्ये. म्हणजे इकडच्या बाजूनी मातीचा कलर बघा, इकडच्या बाजूनी मातीचा कलर बघा, दिसतोय हा कलर आणि हा कलर बघा, काय फरक आहे? हा फिकट आहे, हा डार्क झालाय. दुसरी गोष्ट इथली हरळ बघा, इथली हरळ बघा, राईट. खालची बघा, इथली ही वरची जाऊ द्या, ही खालची बघा कशी आहे. त्याला पण पाणी भेटतं, याला पण पाणी भेटतं. पाणी याला भेटतं, पाणी याला भेटतं. परंतु याचं जे काही सॉईल चार्जर आहे तुमचं RNPH वैदिकचं आहे, त्यांनी काय झाली, माती भुसभुशीत झाली, न्यूट्रिशन सुपीक झाली. सुपीक तिचा काळा रंग वाढला, म्हणजे ह्युमस वाढला, कार्बन ऑर्गॅनिक कार्बन वाढला. इकडे ऑर्गॅनिक कार्बन, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, मिनरल होल्डिंग कॅपॅसिटी काय झाली, कमी झाली. हेच याचं रहस्य आहे. शेतकऱ्यांनी हे ओळखून घ्या की तुमची मातीचं आरोग्य जर बदललं तर तुमच्या पिकाचं आरोग्य बदलणार आहे आणि तुमचं भविष्य बदलणार. नक्कीच. म्हणजे एकंदरीत आता ऊस आपण संपूर्ण फिरत आलो. आता इथं ऊसाची हाईट वगैरे पाहिली तर जबरदस्त एकदम, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला हा ऊस बघून कसं काय वाटतंय, काय फिलिंग काय? सॅटिस्फॅक्शन आहे, कारण म्हणजे एक ज्या मी उद्देशाने केलं होतं, एक तर ते अचीव होतंय, मातीचा कर्ब वाढतोय किंवा ऊसाची वाढ बघता, म्हणजे जे आपण पिकवतोय ते एक तर नॅचरली चांगलं आहे, त्याच्यात केमिकल फ्री आहे. त्या व्यतिरिक्त ही वाढ बघून लोक इथले प्रेरित होत आहेत. म्हणजे हा व्यक्ती इथं नसून हे सगळं केलंय आणि त्यांनी आपल्याकडून हे खतांमध्ये पण त्यांचं म्हणजे मागणी पण मला वाटतं तुमच्या टीमकडे आले ते लोक. हो, पण प्रोडक्ट म्हणून बघितलं, रिझल्ट चांगले. हो, तुम्ही किती दिवसापासून वापरता हे सगळं? एक आपण आता म्हणजे ह्या ऊसाच्या सुरुवातीलाच हे पूर्ण क्षेत्रात हे या 7 महिन्यापासून सुरुवात केली वापरायला. 8-7-8 महिन्यापासून. त्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. ओके, एवढंच आहे. एक एकंदरीत हा ऊस जर ग्रोथ झाली, याची वाढ किती म्हणजे किती टनेज निघेल अंदाज यावेळेस? नाही, मला त्या क्षेत्रात एवढी आयडिया नाही. तरी जरी ऐकलं तरी म्हणजे म्हणणाऱ्यांपासून 80 किंवा 80 ते 100च्या दरम्यान. हो, म्हणजे दरम्यान असं. म्हणजे तुम्ही 5 एकर मध्ये 25 म्हणजे किती झाले ते 5 टन, बरोबर आहे ना. 5 टनावरून तुम्ही 50 वर गेले तरी 10 पट रिझल्ट आहे. ते आहेच. आणि तुम्ही 80 वर गेले म्हणजे तो 18 पट रिझल्ट झाला. काय 12 पंचे 60, 18 पंचे 90 ना, 17 पाची 85, 15-16 पट रिझल्ट झाला तो. थोडक्यात तुम्ही केमिकलवर असता तर आता तुम्हाला इथे यायची गरज नसती पडली. केमिकलवर असतो तर तो ऊसच नसता. आणि तुम्ही पण आली नसते इथे. मी नसतो आलो. बरोबर आहे. कारण एक मी बोललो ना मगाशी, पैशा व्यतिरिक्त सॅटिस्फॅक्शन खूप गरजेचं आहे. म्हणजे हे या गोष्टींमध्ये मिळतंय आपल्याला. तुमच्या जमिनीमध्ये डिफिशियन्सी आहे हे ह्या झाडावर लक्षात येते. तुमच्या जमिनीमध्ये प्रचंड डिफिशियन्सी आहे, पण हे शेतकरी मान्य करायला तयार नाही. की जेव्हा भाजीपाला लावता, इतर पिकं लावताना लगेच लक्षात येतं की ह्या जमिनीमध्ये काय आहे, डिफिशियन्सी. कारण ह्या डिफिशियंट जमिनीमध्ये आज तुमचं जे पीक आहे ते जर टिकवायचे असेल तर तुम्हाला त्याला न्यूट्रिशन देणं गरजेचं आहे, तेही प्राकृतिक स्वरूपामध्ये, जे SCT वैदिकच्या माध्यमातून ते सहज मिळू शकतं. याच्यामध्ये अजून तुम्ही जी समस्या सांगितली मला, त्या समस्येमध्ये अमृत जलचा वापर होणं गरजेचं होतं. तुम्हाला यादी दिसलं नाही ना? आता आपण हे पहिल्यांदा वापरतोय. नाही, अमृत जल कसं आहे, खर्च कमी आहे, 600 रुपये एकरी समजा, पण रिझल्ट खतरनाक आहे ना. म्हणजे आम्ही आता पहिल्यांदाच तुमच्या सोबत जोडले गेलोय. मग आता जसं शिकत जाऊ हे हळूहळू काय ऍड करायचंय, काय अमृत जल का की जे पाण्याचा स्तर आहे तुमचा, त्या पाण्याला ते जिवंत करतं ना. बरोबर. तुमची मातीच मेलेली म्हणलं, पाणी तिथे गेलं की मरून जातं. बरोबर. ते जर जिवंत राहिलं ते आणखीन प्रभावाने काम करेल. आताच आपण सगळं दोघांचं कम्पॅरिझन बघितलं. मातीतला जो कलर आहे, मातीचं टेम्परेचर आहे, बरोबर, आणि मातीतला सेंद्रिय कर्ब आहे, ह्या तिन्ही गोष्टींची आपल्याला काय आली प्रचिती आली. बरोबर. ह्या तिन्ही गोष्टींनी आपल्याला काय शिकवलं की मातीचा रंग, मातीचा सेंद्रिय कर्ब काळू फिरून कळतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर मातीचं जे सॉफ्टनेस आहे ते त्याच्यामध्ये असलेल्या बॅक्टेरियल काउंटमुळे तयार होतं. त्याच्यानंतर माती, कारण ते चिलेट करतात ना मातीला, आणि त्याच्यानंतर मातीमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेम्परेचर. आता टेम्परेचर कोणाचं जास्त राहतं? तापट माणसाचं. बरोबर. आणि जो ताकदवर असतो, शक्तिशाली असतो, तो शांत राहतो. म्हणजे पैशाने पण ताकदवर असो, किंवा बुद्धीने ताकदवर असो, किंवा बाकी सगळ्या मॉरल सपोर्टने पण ताकदवर असो, ताकदवर माणसाचे स्वभाव कसा असतो? शांत असतो.
आणि जो वीक असतो सडपातळ त्याला आपण तळतळ्या म्हणतो, तापट भेजाचं म्हणतो आहे की नाही. मग जो पित्त प्रकृतीचा माणूस राहतो तो जरा तापट भेजाचा राहतो. बरोबर. तसं आहे ही तुमची माती जी आहे ती जर तापट राहिली, गरम राहिली तर ती न्यूट्रिशन देऊ शकत नाही. बरोबर. मग तुमची माती थंड असली पाहिजे हे आम्हाला निसर्ग सांगतो माणसातून. मग थंड मातीतली पिकं खाली की माणूस थंड डोक्याचा होतो आणि गरम मातीतली पिकं खाली की माणूस गरम डोक्याचा होतो. मग आजच्या काळात जर गरम डोक्याचे माणसं जन्माला येत असतील तर ते गरम मातीतलं अन्न खात आहे आणि गरम माती म्हणजेच रसायन आहे. बरोबर आहे. आज आपण समोर बघतो सर तिथं पाणी तळ आहे, अख्खा ऊस काय करपलेला आहे दिसतोय. आता जर हा करपला त्या शेजारचा का बरं हिरवा आहे तिकडचा, बरोबर आहे, तो हिरवा आहे, हा इकडचा काय करपलेला आहे. अजून गमतीची गोष्ट पहा, जो खाली डोबीमध्ये आहे तो जास्त करपलेला आहे, जो उंचावर आहे तो कमी करपलेला आहे. याचा अर्थ काय आहे, हे सगळं नुकसान पाण्यातील क्षारांमुळे होतं आहे, पाण्याच्या कमतरतेमुळे नाही होत. तुम्हाला त्याच्यासाठी अमृत जल अत्यंत महत्वाचं आहे. मग अमृत जलने आपल्याला फायदा पाण्याच्या क्षारांवर. हो, पाण्याला जिवंत करतं ते. बस अमृत जल पाण्याला जिवंत करतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट. नक्कीच आम्ही तो पण प्रोडक्ट यूज हो, लय महत्वाचं आहे. करून बघा. करणार आहे ना. हा त्याच्यात ते करून तुम्ही आता काय करा, आता जो ऊस आहे समजा, तुम्ही तुमच्या तिन्ही प्लॉट इथून दिसता बघा. हो. म्हणजे तुमचा जो ऊस आहे त्या ऊसांना तुम्ही अमृत जल बरोबर शिलाजीची ट्रीटमेंट करा, फार सुंदर रिझल्ट मिळतील. ओके. आपण थोडं कंपॅरिझन इरिगेशन मध्ये पण करतोय. म्हणजे 2 प्लॉट आपण ठिबक वर केले. हा, खालचे 2. 2 वरचे आपण पहिले पाटाद्वारे दिलं, फ्लडने दिलं. हा. नंतर त्याला मग नाही म्हटले पाणी भरायला आपल्याला मॅन पॉवर वाढायला लागले. मग त्याला आपण तोटी सिस्टम केली, म्हणजे वॉल लावून ठेवली. वॉल चालू केले की ते सगळ्या साऱ्या एकदम भरतात. म्हणजे तो फ्लडवरच येतो आणि हे 2 ड्रिपवर आहे. ड्रिपवर आहे तो फ्लडचा प्लॉट चांगला आहे. तेच तर. मग ते फ्लडवर आता याला पण आम्ही फक्त ड्रिप पण ठेवणार काही मेडिकेशन करण्यासाठी, म्हणजे फर्टिलायझर सोडायला. नाही तर याला पण तसंच करणार. एकंदरीत तुमचे प्लॉट बघून तुम्हाला समाधान वाटते? नक्कीच. काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना, तरुणांना काय सांगाल? नाही, जसं प्रेरित झालोय, म्हणजे फक्त सॉइल चार्जर नाही, त्याच्यात बऱ्याच मोहीम आहेत. जसं सेव्ह सॉइल आहे, मग त्याच्यातून मी त्या शोधत असताना मला तुमचं ब्रँडचं नाव पुढे आलं. मग त्यामुळे मी त्याच्याकडे थोडंसं म्हणजे आकर्षित झालो थोडक्यात. म्हणजे माझे विचार आणि तुम्ही काय प्रोव्हाइड करता हे एकत्र आलं थोडक्यात. त्यानंतर एक स्वतः मी पर्सनली माझं एक जे मत आहे पर्सनल स्वतःचं, की आपण जसं तुम्ही कायम तुमच्या बोलण्यातून येतं की निसर्गाला आपण काहीतरी देण्याकरतो, तसं मी म्हणतो की माझी छोटीशी मुलगी 2-2.25 वर्षाची, मी तिला काय देणार आहे? 20 वर्षानंतर या मातीत काय असेल की नाही, ते जेवतील काय, खातील काय? आताच नाही, समोर. तेच तर. मग ते 20 वर्षानंतर मी माझ्या मुलीचा म्हणजे पुढच्या पिढीचा विचार करतोय येणाऱ्या 20 वर्षांनी, की मी त्यांना काहीतरी देणं करतोय. ॲटलिस्ट त्यांना बेसिक गरजा अन्न वस्त्र निवाऱ्यापैकी एक ते तेव्हा राहील की नाही, म्हणून ही सुरुवात आहे. आणि यंग पिढीला तेच माझंही सांगणं असेल. आम्ही शिक्षित आहोत, इथे बराचसा वर्गही तुम्हाला कनेक्टेड आहे शिक्षित, पण तरी आपण आपल्या मातीची जोपासना करायला हवी. कारण उद्या मातीशिवाय शेवट कुठेही नाही आहे. मातीच शेवट आहे आपलं. खरं. तेच मी माझ्या मनातून म्हणजे मला जे वाटलं योग्य ते मी बोललो याबद्दल, की मातीशिवाय दुसरं काही नाही, एंड काही नाही. जर या परिसरामध्ये ऊस शेतीवर जर सगळं जर अर्थकारण आहे तर शेतकऱ्यांनी ऊस शेतीचं जे काही विज्ञान आहे ते समजून घेणं अत्यंत गरजेची गोष्ट. 100% गरजेचं. आपल्या जमिनीमध्ये कुठलं पीक चांगलं येणार आहे आणि ते चांगलं येण्यासाठी मी काय करणार आहे ह्याचा अभ्यास जरा जास्त करणं गरजेचं आहे. हे आहे गरजेचं तुमच्या, म्हणजे मी मान्य आहे तुम्ही म्हणताय. त्या व्यतिरिक्त शेतकऱ्याने पण फक्त आकर्षित होऊन कोणते तरी प्रोडक्ट्स काहीतरी ती क्षणिक आनंदांवर नाही जायला हवं. तात्पुरता रिझल्ट देणारे प्रोडक्ट नको. आता मला माहित नाही, पण जुने लोक अजून सांगतील का तेव्हा लोक पाऊस पाहिला पडला तर माती खायचे एक फ्रॅग्रन्स म्हणून. शहरांमध्ये माती विकत भेटायची थोडी खाण्यासाठी. हो, पहिला पाऊस पडल्यावर त्याचा फ्रॅग्रन्स यायचा ना. आता येतोय का? पाऊस होऊन गेला. आता तुमचाच ऊस तुमची माती पाहिली किती सुगंधित आहे. तर ते तो ती खाऊ शकतो आपण. ती हे नाही राहिले की तो पवित्र राहिलं नाही, ती शुद्धता राहिली नाही, ती ताकद राहिली नाही, ताकद नाही राहिली. तर त्या गोष्टी पुन्हा आल्या पाहिजे. त्याच्याशिवाय एंड काही नाही. म्हणजे आता थंडपणा कावळ मग त्याच्यामुळेच आहे ना, पवित्र्यामुळेच आहे. आणि जरी म्हटलो आपण डायबिटीज वाढते किंवा कॅन्सर वाढतोय, तर सुरुवात इथून कुठून तरी केमिकल मधून होतं. तुमचं टेम्परेचर वाढतं ते रसायनांमुळे वाढतं, लक्षात ठेवा. मातीचं त्याच्यामध्ये असलेला जे कॉम्पॅक्ट जे तुमचे क्षार आहेत त्यांनी त्याचं आता तुमच्या बोलण्यामुळे ह्याच गोष्टीत एक ऍड करतोय. इथल्या लोकांचा एक समज आहे, म्हणजे ह्या धारणा, म्हणजे समज म्हणू शकतो पूर्णपणे ह्या परिसरातले. कारण आहेत चांगले शेतकरी, चांगले प्लॉट्स. ते म्हणतात ह्या शेतीला आहे ना पाणी जास्त लागतं. म्हणजे एक
पूर्ण अल्टरनेट डे 3 दिवसांनी 4 दिवसांनी. पण आता जेव्हा तुम्ही बोलले केमिकलने वाढते, इथे केमिकलची कमतरता नाही आहे. आम्हाला ऊस एवढा काढायचा असतो का केमिकल भर केमिकल. मला सांगा एक मिनटं, तुमचा ऊस कशाने चांगला येणार आहे? तुमचा ऊस मातीच्या पोषणाने चांगला येणार आहे. मातीची सुपीकता वाढली तर ऊस चांगला येणार आहे. एम आय राईट? बरोबर. आता मला सांगा, तुमच्या इथल्या लोकांची धारणा काय? पाणी 3 दिवसाला, ऊसाला पाणी किती दिवसाला लागतं? 3 दिवसाला, या भागात 3-4 दिवसाला द्यावं लागतं. पण त्याचं कारण आता तुम्ही बोललात काय? केमिकल. 4 दिवसाला पाणी ऊसाला हा संपला, मग काय गरज नाही तुम्हाला. हे ऊस पिवळे का पडले मला आजच कळलं. मग तोच हा मुद्दा आहे. त्यामुळे आता मी जे तेव्हा तुम्हाला म्हटलं, रस्त्याने मका वाळलेल्या पाहिल्या, मी उभ्या मका वाळलेल्या पाहिल्या, त्या पाण्यामुळे आणि त्याच्या क्षारामुळे वाढल्या. म्हणजे तुम्ही पाणी देत नाही, त्याच्यामध्ये भरपूर काय देऊ राहिले? क्षार देऊ राहिले. आणि तुमच्या जमिनीला कोरड का पडते? जसं आपण ॲसिडिक जर आपण जेवण केलं, समजा जास्त मसालेदार जेवण केलं तर आपल्या तोंडाला कोरड पडते, घशाला कोरड पडते, आपण पाणी जास्त पितो. बरोबर. तेलकट खाल्लं तर पाणी जास्त पितो. अगदी तसंच आहे, तुमच्या जमिनीला क्षारांची संख्या वाढल्यामुळे शोष वाढतो. शोष वाढल्यामुळे ते क्षार पाणी मागतात, जमीन पाणी मागत नाही, पीकही पाणी मागत नाही. कारण ते क्षार दिसत आहेत मातीवर. त्याच्यामध्ये क्षार पाणी ओढून घेता. उलट होतं, तुमच्याकडे झाडामध्ये पाणी जाण्याच्या झाडातलं पाणी ते क्षार ओढून घेता. ड्रायनेस, ऑस्मोसिस प्रक्रिया आहे ना ती. राईट. मग तुम्ही रिव्हर्स ऑस्मोसिस होतं, तसं आरोच्या मशीनमध्ये होतं. बरोबर. तुमच्या झाडातलं पाणी बाहेर येतं, म्हणून तेच पिकं वाळता. लक्षात ठेवा. नाही, हा क्षारांमुळे पाणी, झाड पाणी कसं ओढतं? झाडामध्ये क्षारपणा जास्त असतो, सलायनिरी जास्त असते, बाहेर कमी असते, तेव्हा बाहेरचं पाणी मध्ये ओढलं जातं. मग इथं उलटं राहिलं का, झाडामध्ये क्षारता कमी आहे आणि बाहेर क्षारता जादा आहे, त्यामुळे उलट झाडातलं पाणी बाहेर ओढलं जातं. हे रिव्हर्स ऑस्मोसिस झाल्यामुळे आज झाडं तुमची पिवळे पडत आहे आणि तुम्हाला पाण्याचा खूप सारा दबाव वाढवावा लागतो, तेव्हाच झाड पाणी ओढतं. त्याच्यामुळे आज तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की बाहेर डायल्युशन केल्याशिवाय झाड पाणी ओढणार नाही. मग बाहेर डायल्युशन करण्यासाठी तुम्हाला खूप सारं पाणी द्यावं लागतं. पण तुम्ही जर क्षार कंट्रोलमध्ये आणले, तुम्हाला सांगतो अमृत जल आणि वैदिक शेती या भागातल्या शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच ठरेल. नाही तर तुमची कुठलीच पिकं नाही येणार. कारण एवढं पाणी जर द्यायचंय, रोज माणूस पाण्यावरच ठेवायचंय, मग तो माणूस नाही, माणूस नाही, तुमचं पाणी आणखी क्षारपड होणार आहे. तुम्ही जेवढे रोटेशन वाढवणार आहे तेवढी तुमची जमीन निकस होणार आहे. बरोबर. आज तुम्ही तुमचं पण पाणी कमी करा. नाही, मला उलट फीडबॅक आलेत भर उन्हाळ्यात का पाणी जास्त व्हायला लागलं. बरोबर, एकदम बरोबर त्यांचं. मी कमी करतोय पाणी, कारण एवढं गरजेचं नाहीये. नाही, कमी करा, कमी करा. लोकांपेक्षा पाणी कमी करा. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. मी अक्षय आमुंडकर. तसं ही शेती आहे जवळ्यामध्ये, जवळे गाव आहे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आणि सध्या मी बँगलोरलाच कार्यरत आहे. गावी आल्यावर आम्ही नारायणगाव ठिकाणी राहतो, म्हणजे इकडेच परिसरात आमचे मामाचं आणि वडिलांचे गाव आहेत. तसं माझं ॲड्रेस म्हटलं सध्याचं तर बँगलोरच आहे. हो. अच्छा, म्हणजे बँगलोरला राहता, तिथे शेती अशी डेव्हलप केली आणि स्वतःच ही वडिलोपार्जितली जमीन आहे. आणि काय सांगता, किती दिवसांनी आले तुम्ही? मी आता ह्या महिन्यात जरा जास्त व्हिजिट झाले असतील, पण नाही तर मी 6 महिन्याने आलो होतो. नाही, कारण मी न सांगता सगळं फोनवरच बऱ्यापैकी ऑर्गनाईज करून, लावगड, खतं तुमच्या प्रतिनिधींनी, खतं पांगवायला व्यक्ती. तुम्ही शेतकऱ्यांशी बोलाल का फोनवरती? 1000% बोलू. तुमचा नंबर द्या. माझा नंबर नोट डाऊन करू शकता, 7709872050. आणि शेतकऱ्यांना एक मेसेज आहे, मी जरी तुमच्या एवढा एक्सपिरियन्स नसलो तरी शेतीकडं एक मातीची पण जोपासना करा आणि शेतीला एक तुम्ही कमर्शियल रूपाने बघा. त्याचा सुशिक्षितपणा आणणं गरजेचं आहे. जसं आम्ही केलंय, हे काय मीच नाही, हे तुम्ही करता, ते वहीवर येऊ द्या, अकाउंटेबिलिटी वाढवा. असं नाही की पैसेच जात आहेत ते कुठेतरी वेस्ट होत आहेत. किती खर्च केला तुम्ही आतापर्यंत? त्या दिवशीच आम्ही हिशोब केलेला. ऑलमोस्ट माझा बाकीचा खर्च आहे खतांव्यतिरिक्त, सगळं काय आहे त्याच्यात. तरी कटर आहे, बिगिनिंग आहे. आणि मी सरासरी किती झाला? एक 139 पर्यंत आला होता, 1,39,000 पर्यंत. 1.5 लाखाच्या आसपास अजून होईल समजा. हो, म्हणजे होईल. 1.5 लाख धरला, किती 5 एकरला एकरी 30,000 रुपये खर्च झाला. खर्च तरी कुठे जास्त आहे? हो, तुमचा खर्च माझ्या हिशोबाने 40,000 व्हायला पाहिजे एकरी. का बरं? कारण तुमची जमीन तशी आहे ना खराब. नाही आहे, कारण याच्यावर मला पैसे लावावे लागलेत सध्या, कारण गरज होती आणि मी स्वतः नव्हतो फिजिकली. तुमचं इझी अगदी हसत खेळत याचा 400 टन ऊस निघाल ना? होऊ शकतो. 300-400 टन तर ऊस निघाल ना सर आरामशीर. 300-400 टन निघाला तर 25-75 7.5 लाख ते 10 लाख रुपये त्याचे आरामशीर होणार. तर आज आहे ना सर, एका ऊसाचं वजन आहे का 2.5 किलोवरती याचं? याचं. अरे मग ते आरामशीर निघणार मग. हो, त्यांनी चेक करून. म्हणजे 10 लाख जर झाले तर तुमचा 2 लाख जरी खर्च झाला तर 8 लाख रुपये तुमचे मागचे सगळे खर्च तुमचे नील होऊन तुम्ही प्रॉफिट मिळाल 4-5 लाख. नाही, गरजेचं आहे ते होणं. अभिनंदन, थँक्यू. तुम्ही मार्गदर्शन करता. तुमचा नंबर सांगा, नाव सांगा. किसान ॲग्रो रांजणी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे.
माझा मोबाईल नंबर आहे 7558 45 19 87. व्हिडिओनी थोडंसं आपले जे माइट बी क्वेरीज आहेत ते काही प्रत्येक Clear होत. फोनवर नाही होत, तर ते काही व्हिडिओत क्लिअर आणि होत. मॉरल सपोर्ट मिळतो तो 100% ते पॉझिटिव्ह गरजेचं एनर्जी पाहिजे, ती क्रिएट होते त्याच्यातून. तुम्हाला जास्त पाहिजे ना. तुमची बाकी जण खात असतात ना पॉझिटिव्ह एनर्जी. हां वेलनेस पाहता का, वेलनेस चालू आहे. कमेंट करता का? हा. एक शेतकरी आणि तुमचा युजर म्हणून माझाही फीडबॅक आहे. आदित्य म्हणजे बऱ्यापैकी मला चांगला सपोर्ट दिलाय. मी इथे नसताना स्वतःची चला शेती अभिनंदन म्हणून. अभिनंदन. आणि सेकंड थिंग तुमचा हा. हा प्रोडक्ट मी माझा अनुभव नाही, माझ्याकडे फोटोज येत होते, माझे कलिग्स आहेत बँगलोरला हा. साऊथचे, मी त्यांना सुद्धा प्रमोट केलेलं आहे. बर स्वतः येऊन हे गेलेले इथे वापरा. हा. त्यांच्या जोडीला. हो, बघा चला. म्हटलं वापरा, चांगलं. मी फोटोज दिले. चांगले चांगले. चला अभिनंदन. अजून एक 15-20 दिवसांनी काय हे इतकं टणक होणार का बांबूच होते, बांबू आणि सोलतही नाही. आणि समजा जर नाही झाला तर हा? नाही झाला तर नाही झालं तर म्हणजे नाही झाला टणक हा तर तोडायला हरकत नाही, बरोबर. म्हणजे तोडाय घेतात. 86-032 12व्या महिन्यात 13व्या महिन्यात तोडूनच टाकीतात. आडसाली लावा नाही तर कोणताही लावा. बरोबर. तर 86 मध्ये जी साखर त्यांना मिळते, हा. आता साधं आणि सोपं गणित सांगतो, भीमाशंकरच्या नंतर 15 ते 20 दिवस विघ्नर कारखाना जास्त चालला. प्रॉडक्ट दोघांचं सारखं झालं, यांचं गळीत जास्त होतं, म्हणजे प्रोटेक्शन जास्त होतं. विघ्नर कारखाना जास्त दिवस चालला. तर जास्त दिवस चालला तर त्याचं एकमेव कारण असं झालं तर 86च्या लागवडी त्यांनी एप्रिल मे या 2 महिन्यात असं दिलं ते आत्ता म्हणजे आपल्या. तर अजूनही बी कालची तारीख त्यांची एंडची होती 31 तारीख. 31 पर्यंत तुम्ही रोपाचं जर लागवड केली तर तुम्हाला पट्ट्या ऊस तोडायला आम्ही घेणार. मग भले हे 10 कांड्याचा जरी असला तरी त्यांना चालत होता. तर त्याच्या याच्यात त्यांची 1% साखर ॲव्हरेज वाढला, म्हणजे भीमाशंकरपेक्षा 1% नंतर लेवल चालली होती दोघांची. पवडणी किती? 22-25 ते काकडे साहेब आमच्या नाव सांगत होते. बरोबर. याचे ट्रॅक्टर वगैरे येते सगळं आमचे नातेवाईक आहेत. बोला काय बरं करता? हा. एक काम करा, त्यांचा आता 40 एकर ऊस आहे. हम्म. तर आता 3-4 महिन्याचा ऊस आहे, असला खतरनाक आहे. म्हणजे ते स्वतः कबूल करता की मी शेती सोडून द्यायच्या विचारात होतो, कारण हे काही गणित अवघड आहे म्हणे. पण ते शेतीचं त्यांचं गणित एवढं सुधारलंय. एकदा जाऊन तुम्ही या एकदा. 40 एकरवर शेती चालू केलेलं आहे. बर. इथं मी 3 एकर केळे लावले, ते इथल्याच क्षेत्रात आहे. हा. म्हणजे इथं एक 43 एकरच्या क्षेत्रामध्ये संपूर्णतः वैदिकचीच वापर करतो. हा. तिकडचा जर विचार केला तर 5 एकर ड्रॅगन, समजा 4 एकर वांगी, 2 एकर भेंडी, 1 एकर काकडी. बर. म्हणजे या भाजीपाल्याला सुद्धा मी वैदिकची सिस्टीम चालू केली 100%. 100%. यापूर्वी मी वर्षानुवर्ष भाजीपाला बंद केलेला होता, कारण भाजीपाल्यावर रासायनिकचे होणारे दुष्परिणाम आणि त्यातून अपेक्षा इतकं उत्पन्न न निघणं, खर्च या सगळ्यामुळे मी ते बंद केलं. पाहुणेच काय त्याचा विषय आहे की नाही. आणि अजून एक काम करा, तुम्हाला जाऊ शकत नसेल लगेच, तुम्ही युट्यूब आहे ना ते विकीचा नंबर आहे साहेबाचा. युट्यूब वापरता का तुम्ही, कधी बघता का? पाहतो. मग त्यांना ते सबस्क्राईब करून द्या. आणि ह्या ऊसावर लक्षात ठेवा, हे काय नवीन तंत्रज्ञान एकदा बघा. हा ऊस तुमचा आहे ना, गोडी पण भयानक राहणार. 86-032 मध्ये गोडी राहते ना, त्याच्यात एवढी राहत नाही. पण तुम्ही बघा, याची गोडी तुम्हाला मिळणार. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, हा ऊस तुम्हाला फुसकाच भेटणार अगदी शेवटपर्यंत. या 2 गोष्टीमुळं तुम्ही त्याच्यामध्ये खुश होऊन जाणार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी, हा ऊस आपण हाताने काढू शकतो आत्ता, बरोबर आहे. आणि असाच तुम्ही नंतर सुद्धा करू शकता. हा ऊस असा काढू शकतो. हे वयाचं त्याचं शक्तू आहे. गोडी बघा, हे बघा. 1 लाख एकर ऊस आम्ही आता लावलाय मार्केट महाराष्ट्रामध्ये, ऐकलं तुम्हाला. आणि आमची इच्छा काय माहिती का, तो 1 लाख एकर 10 लाख एकरवर जावा आणि आपल्यापासून चांगले प्रोडक्ट बनवून ते एक्सपोर्ट व्हावा. तुम्ही चर्चेत स्वतःच इन्व्हॉल्व झालेत, म्हणून मला बोलायचंय का आपण ऊसाची का, मी मातीबद्दल बोलतो. मी एवढा माझा वेळ काढून इथं काय येतं, मला तिथे किती पैसे भेटतात माझं मला माहिती. इथे बोलून मी कोण आहे, माझा आनंद याच्यात आहे. माझा ऊस मी तिथून जरी ऑपरेट केलं इथल्या मुलांची मदत घेऊन, कसं तरी पीक एवढा असून ओके. मला उलट आहे ना, तुम्ही रोज इथं कष्ट करताय आणि मला 50 निघला तुमचा 100 निघला. पण माझं जर मी ऑर्गॅनिक मध्ये त्याला बरोबर आहे. तू आता आणि स्थायिकच काम करतो. पण स्मार्ट वर्क आणि काय करा, तुमची तर जोडी झाली तर विकास होईल सगळ्यांचा. हे सॅटिस्फॅक्शन किती कमवलं त्याचं नाही. माझं बेट लावूया यांचं आपण दोघांना मिळून. आणि हे बेट ह्या गोष्टीची राहिलेलं आपण दोघांच्या मातीचे आत्ता परीक्षण करू. जे काय अमाऊंट ठराल दोघांनी लावायची आपली माती कोणाचं जास्त. आणि ती तुम्ही जे म्हणाल ते या परीक्षा. शेवटी बघा, मी मातीचं बोल, माती आपण बीट लावू.
त्याचं भविष्य त्याची माती ना आपली, त्याचं भविष्य अंधारात. हे खरं आहे की नाही? बरोबर आहे. चला, ते मातीचा मातीवर पसार. चाललंय हे पिकाचं नाही चाललंय. कारण आपण जेव्हा लोकांना कॅन्सर का होतो, डायबिटीस का होतो, अरे यार आता हे बरं ठीक आहे. आता एक तर मी 100% नाही, खरंच नाही, नाही, आहे. ऐका ना. खतांमुळे जे दिलीपजी, चाललंय ना नाही, नाही, माझा एक हे तर प्रश्न आहे. 100% तुम्ही एवढे वयस्कर आहात, लहानपणी माझ्यापेक्षा तुम्ही जास्त आपण बुचकुले भरून साखर काय होतं? आज खाते का कोण? हा, बुचकुल. हा, असं खायचं नाही. आता- डायबिटीस येतं बुचकं खातो हा, आता आलं का काय? नाही, 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 थांबा, आता मला बोलायचं याच्यामध्ये इंटरप्ट करतोय, सॉरी. मग ह्या डायबिटीसला तुम्ही डेबिट करा माझ्याबरोबर. मी लिहून देतो कागदावर माझ्या उसाने काही तुम्हाला केमिकली काही होणार नाही. हे आता लिहून नाही, आता जर तुम्ही ते बोलतोय मी. डायबिटीस मी सांगितलं ना नाही 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 नाही, मी ऐका ना, एक प्रोजेक्ट तिथपासून करतोय. तुम्ही जे शेणखताचं नाव घेता खाली टाकून, शेणखतामध्ये तुम्ही लोकांचं शेण गोळा करा, बरोबर आहे. ते लोक त्यांचं जनावरांना कसं खाद्य घालतात, चारा करते. आता सारा काय मका वगैरे आता मग काय टाकतात? आता म्हणजे legally काय ऐका ना, ऐका ना. Legal नाही म्हणत ते युरिया आपण. डीएपी आलं. अजून एक तुम्ही जे खाद्य चारता ना त्याच्यामध्ये युरिया टाकलेलं आहे, परवानगी त्याची युरिया टाकलेला आहे त्याच्यामध्ये खाद्यामध्ये. 100%. अजून एक गोष्ट, तुम्ही जे कोंबड खताचं नाव घेता त्या कोंबड खतामध्ये किती प्रकारचा अमोनिया असतो, किती प्रकारचे ते केमिकल्स वापरतात, ते सगळे केमिकल त्यांच्या विष्ठेमध्ये उतरतात. आज जे एवढे ऑर्गॅनिक माध्यम आहे ते सगळेचे सगळे ऑर्गॅनिक माध्यम काय झाले, केमिकलनी दूषित झालेले. आणि म्हणून आपल्याला ऑर्गॅनिक सुद्धा वापरायचं हे आम्ही यांना शिकवतो. हे ऑर्गॅनिकच्या पुढे गेलो आपण. म्हणून म्हणलं, आपल्या ज्या ऋषी मुनींच्या काळात शेती होती का त्या प्रकारची शेती करायची. बघा तुम्ही एक छोटस करून पहा आणि काकडे साहेबांना एकदा फोन करा किंवा व्हिजिट करा, त्यांचा फोन पाठवतो. तुमचं नाव काय म्हटलं? दिलीप लायगुडे. अच्छा, तुम्हाला जोडीदार झाली तयार, मस्त एखादा प्लॉट करा. एखादा काय 4-2 एकर करून टाकू. करा, करा, करा. तुम्ही करा, तुम्हाला खात्री चला. असेल तुम्हाला असं 80 काही च्या पुढं तो.